नमस्कार रसिक हो. कलावैभवच्या संपूर्ण टीमकडून तुमचं मनपूर्वक स्वागत. श्री विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके कवी कुसुमाग्रज ह्यांचा जन्मदिवस हा 27 फेब्रुवारी 1912. हा दिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. ते एक महान मराठी कवी, नाटककार, कादंबरीकार आणि लघुकथाकार होते. आपल्या कथा कवितांमधून त्यांनी निसर्ग, स्वातंत्र्य, न्याय आणि वंचितांची मुक्तता ह्याबद्दल खूप काही लिहिलं आहे. त्यांच्या पाच पाच दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी 16 कविताखंड, 3 कादंबऱ्या, 8 लघुकथा, त्याचप्रमाणे 7 निबंधखंड, 18 नाटकं, 6 एकांकिका असा साहित्याचा एक खूप मोठा वारसा ते आपल्याला देऊन गेलेत. विशाखा हा त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह. तसेच नटसम्राट या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार, पद्मभूषण आणि ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवलं गेलं होतं. अशा या थोर साहित्यिकाचा जन्मदिवस म्हणजे 27 फेब्रुवारी हा आत्ताच गेल्या गुरुवारी होऊन गेला. ह्या थोर साहित्यिकांची आठवण म्हणून आम्ही कलावैभव समूहाने त्यांच्या कवितांचं वाचन करायचं ठरवलं. कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या आपल्या आवडीच्या एक एक कविता घेऊन त्यांचं वाचन करायचं आणि हा आजचा भाग रेकॉर्ड करायचा असं ठरलं. त्यामुळेच आजचा हा आमचा भाग हा थोर साहित्यिक कुसुमाग्रज ह्यांना समर्पित करून ह्या आजच्या भागाची आपण सुरुवात करूया. माझ्या आवडीची अशी त्यांनी लिहिलेली कविता म्हणजे अनामवीरा. माझ्या लहानपणी मी वाचलेली आणि पुन्हा 7वीच्या मराठीच्या पुस्तकातून माझ्या समोर आलेली ही कविता. देशाच्या सीमेवर शत्रूंशी लढणाऱ्या, वेळप्रसंगी प्राण अर्पण करून आपल्या देशाचं रक्षण करणाऱ्या साऱ्या ज्ञात अज्ञात अशा सैनिकांना ह्या कवितेतून त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. माझ्या मनातल्या आपल्या सैनिकांविषयीच्या आदरामुळे आणि आपल्या देशाविषयीच्या अभिमानामुळे ही कविता माझ्या मनात की नाही खूप खोल घर करून बसली आहे. तर ही कविता तुम्हाला वाचून दाखवते, ऐका हा. अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, अनामवीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली नवात. धगधगता समराच्या ज्वाला या देशाकाशी, धगधगता समराच्या ज्वाला ह्या देशाकाशी, जळावयास्तव संसारातून उठून या जाशी. मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा, मरणामध्ये विलीन होसी ना भय ना आशा. जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाण लेभाव, जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाण लेभाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव. जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान, सफल जाहले तुझेच हे रे तुझेच बलिदान. काळोखातुनी विजयाचा ये पहाटचा तारा, काळोखातुनी विजयाचा ये पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा. खूप सुंदर अशी ही कविता आहे. माझी त्यांनी लिहिलेली ही सगळ्यात आवडती कविता. म्हणजे त्यांच्यात अशा सगळ्याच कविता माझ्या आवडीच्या आहेत, पण त्यातल्या त्यात ही कविता की नाही माझ्या हृदयाच्या खूप जवळची कविता आहे. शिल्पा, खूप सुंदर सादरीकरण. तुझ्या आवाजामध्ये कुसुमाग्रजांची कविता ऐकायला खरंच खूप छान वाटलं. मुळात भावनाशीलता, ओजस्वी भाषा शैली आणि उत्तुंग कल्पनाविलास ही कुसुमाग्रजांची वैशिष्ट्ये. तर त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहातली पृथ्वीचे प्रेमगीत ही कविता मी सादर करण्याचा प्रयत्न करते. यात पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरत फिरत सूर्याभोवती फिरते, हे तर भौगोलिक सत्य आपल्याला माहितीये. पण या कवितेत कुसुमाग्रजांनी म्हणजे त्यांच्या कल्पना विलासाला बहर कसा येतो बघा, की पृथ्वीच सूर्याकडे प्रेमाची याचना करते. तिला असं वाटतं की सूर्याने तिच्या प्रेमाचा स्वीकार करावा. खर तर तिच्याजवळ चंद्र, धूमकेतू, मंगळ, ध्रुव असे बरेच तारे आहेत जे पृथ्वीवर प्रेम करतायत.
त्यात तर पृथ्वीला आकर्षण करण्यासाठी चंद्र म्हणजे जो सुधांशू म्हणून ओळखतो आपल्याला, तो तप करतोय. शुक्र तारा पहाटे उभा राहून तिच्यासाठी प्रेमाची विनंती करतोय. मंगळ लाजल्यासारखा भासवलं या कवितेमध्ये. त्याचबरोबर आपलं प्रेम दाखवण्यासाठी ध्रुव तारा ध्यानमग्न होऊन तिची वाट बघतोय. धूमकेतू आर्जवाने तिच्याकडे प्रेमभावना व्यक्त करतोय. तर हे सगळेजण पण त्या सूर्याच्या तेजापुढे तिला लहान आणि दुर्बळ वाटतात. तिचं खूप एकनिष्ठ प्रेम आहे. आणि एक आदर्श एकतर्फी प्रेम कसं असू शकतं, ह्याचा एक सुंदर नमुना म्हणायला काहीच हरकत नाही खरं तर. ऐकूया कविता, पृथ्वीचे प्रेमगीत. युगा मागुनी चालली रे युगेही, करावी किती भास्करा वंचना. ऐका, युगा मागुनी चालली युगेही, करावी किती भास्करा वंचना. किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी, कितीदा करू प्रीतीची याचना. नवाळीतले ना उमाळे उसासे, न ती आग अंगात आता उरे. विझोनी आता यौवनाच्या मशाली, उरी राहिले काजळी कोपरे. परी अंतरी प्रीतीची ज्योत जागे, अविश्रांत राहील अनजागती. न जाणे न येणे कुठे चालले मी, कळे तू पुढे आणि मी मागुनी. दिमाखात तारे नटोनी थटोनी, दिमाखात तारे नटोनी थटोनी. शिरी टाकीती दिव्य उल्का फुले, परंतु तुझ्या मूर्ती वाचून देवा, मला वाटते विश्व अंधारले. तुवा सांडलेले कुठे अंतराळात, वेचुनिया दिव्य तेज कण. मला मोहवाया बघे हा सुधांशू, तपाचार स्वीकारून दारुण. निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. निराशेत संन्यस्त होऊन बैसे, ऋषींच्या कुळी उत्तरेला ध्रुव. पिसाटा परी केस पिंजारुनी हा, करी धूमकेतू कधी आर्जव. पिसारा प्रभेचा उभारून दारी, पहाटे उभा शुक्र हा प्रेमळ. करी प्रीतीची याचना लाजुनी, लाल होवोनिया लाजरा मंगळ. परी दिव्यते तेज पाहून पूजुन, घेऊ गळ्याशी कसे काजवे. नको क्षुद्र शृंगार तो दुर्बळांचा, तुझी दूरता त्याहून निसावे. तळी जागणारा निखारा उफाळून, येतो कधी आठवाने वर. शहारून येते कधी अंग तुझ्या, स्मृतीने उले अनसले अंतर. गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे, गमे की तुझ्या रुद्र रूपात जावे. मिळोनी गळा घालून या गळा, तुझ्या लाल ओठातली आग प्यावी. मिठीने तुझ्या तीव्र व्हाव्या कळा. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला ज्ञात मी एक धुलीकण. अमर्याद मित्रा तुझी थोरवी अन, मला ज्ञात मी एक धुलीकण. अलंकारण्याला परिपाय तुझे, धुळीचेच आहे मला भूषण. धन्यवाद. नमस्कार, मी माधव चौसाळकर हैदराबादहून. कलावैभवच्या सर्व रसिकांना, प्रेक्षकांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. कलावैभवने या दिवसानिमित्त कुसुमाग्रजांच्या काही कविता आपणांसमोर सादर करण्याचा संकल्प केलेला आहे. या शृंखलेत मी कवी कुसुमाग्रजांची ताजमहाल ही कविता सादर करत आहे. वर पूर्ण चंद्रमा पसरी मायाजाल, वसुधेच्या वदनी लहरे हास्य सलील. ते समूर्त होऊन तीरावर यमुनेच्या, हिमशब्र उभा हा संगमरवर विशाल. कुणी देवदूत वा फुलवनी पंख फुलांचे, कुणी देवदूत वा फुलवनी पंख फुलांचे.
तीरावर बसला मोजित कण शतकांचे, ते सुवर्णपूजक जनतेला संदेश, घन एकच आहे जगती अमर कलेचे. की कालिंदीवर करण्याला जकलेली, की कालिंदीवर करण्याला जल केली, कोणी यक्षलोकींची रूपगर्विता आली. त्या नितळ दर्पणी विवस्त्र होऊन पाही, निज लावण्याची उसासलेली वेली. त्या नितळ दर्पणी विवस्त्र होऊन पाही, निज लावण्याची उसासलेली वेली. वा काव्य मनोहर हो रचनेत बहार, यम का परी गमती भव्य समान मिनार. वर विहग कल्पना कलानंद बेहोश, तळी समाधिस्थ हो पण कारुण्य अपार. पुनवेच्या अथवा सुधाशयावर शांत, हो विहार करुणी राजहंस विश्रांत. चंद्रिका मधुने भरे धरेचा पेला, हा तरंग मोत्या परी तरारे त्यात. जे घुमले स्फुरले असंख्य शारदयात, प्रीतीचे उज्ज्वल उन्मादक संगीत. मधुगीताची त्याही मंजुळ लकेर, चालली युगातून एका अन्य युगात. की ब्रह्मांडाच्या अथांग या कासारी, की ब्रह्मांडाच्या अथांग या कासारी, ग्रह नक्षत्रांची फुलली कमले सारी. या भूपद्माच्या एक पाकळीवरती, हा थेंब दवाचा विलसे विमल रुपेरी. हा अमर मानवी प्रतिभेचा श्रृंगार, हा अमर मानवी प्रतिभेचा श्रृंगार. तो उन्मन होता अथवा रचनाकार, स्वप्नात पाहिला इंद्रमहाल उठोनी, या धवल शिलेतून करी स्वप्न साकार. की असत्य केवळ प्रणयांचे प्राचीन, की असत्य केवळ प्रणयाचे प्राचीन. खोटीच देवता मंदिर मात्र महान, वर उदात्ततेचे हे स्वर्गीय मनोरे, दडलेली खाली देह लालसाहीन. की असत्य केवळ प्रणयाचे प्राचीन, खोटीच देवता मंदिर मात्र महान. वर उदात्ततेचे हे स्वर्गीय मनोरे, दडलेली खाली देह लालसाहीन. कामांध शहाचे सजावयास पलंग, कामांध शहाचे सजवायास पलंग. अपराध एकला ज्यांचा स्त्रीत्व अपंग, ओढल्या कितीतरी त्या रमणी राणी वशात. ओढल्या किती त्या रमणी राणी वशात, तो असे अनात्मा नाही मदंग अनंग. शतानामिकांचे त्यात ते कब्रस्थान, शत अनामिकांचे त्या हे कब्रस्थान. त्या अबल आसवांचे हे करुण निधान. मखमली उशी परी अवघे जीवित कार्य, मखमली उशी परी अवघे जीवित कार्य. हो मृदुल मंचकावर ज्यांचे बलिदान, हो मृदुल मंचकावर ज्यांचे बलिदान. धन्यवाद. 27 फेब्रुवारी हा कविवर्य विवा शिरवाडकर अर्थात कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. हा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्याप्रमाणेच आपला कलावैभववरही आपण तो साजरा करीत आहोत. त्यानिमित्त मी कवी कुसुमाग्रज यांची कविता आपणापुढे सादर करीत आहे. मराठी माती. कवितेचं नाव आहे मराठी माती. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा. हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा, हिच्या संगाने जागल्या दऱ्या खोऱ्यातील शिळा. हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात, हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात.
ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरही मात, ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरही मात, नाही पसरला कर कधी मागावयास दान, नाही पसरला कर कधी मागावयास दान, स्वर्णसिंहासनापुढे नाही लवली ना मान, स्वर्णसिंहासनापुढे कधी लवली ना मान, हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही, हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, हिच्या संगे जागतील माय देशातील शिळा, धन्यवाद मित्रांनो. कलावैभवला विसरू नका. अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या मित्रांना, आपल्या नातेवाईकांना लिंक शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला लावा. हीच एक विनंती आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा